राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाफेडच्या कांदा खरेदीबाबत। बाजार समित्यामध्ये कांद्याला मिळणारा 700 ते 900 रुपये प्रति क्विंटलचा निच्चांकी दर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानकारक ठरत असताना नाफेड आणि NCCFने अद्यापही कांदा खरेदी सुरू केली नाही। मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी सुरू झाली होती। नाफेडमधील कांदा घोटाळा गाजल्यानंतर यंदाची खरेदी वादात सापडली का, असा प्रश्न निर्माण होत आहे। नाफेडने बाजार समित्यामार्फत कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ठोस उपाययोजनांवर कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून आहे। सन 2023-24च्या हंगामात दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याची चांगली लागवड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा रोपे तयार करून 2 टप्प्यात लागवड केली। अगोदर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर चांगले उत्पादन मिळाले, तर उशिरा लागवड केलेल्या कांद्याचे उत्पादन तापमान वाढीमुळे घटले। तरी एकूण लागवड क्षेत्र जास्त असल्याने जिल्ह्यात कांदा उत्पादन मुबलक आहे। सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी पूर्ण केली असून कमी बाजारभावामुळे कांदा चाळीमध्ये पडून आहे। त्यातच अवकाळी पावसाचा काढून ठेवलेला कांद्याला फटका बसत आहे। तर मित्रांनो, बांगलादेशात स्थानिक कांदा उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी आहे। केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून 20% निर्यात शुल्क मागे घेतले असले तरी निर्यातीला अपेक्षित चालना सध्या मिळालेली नाही। केंद्राने बफर स्टॉकसाठी नाफेड आणि NCCF मार्फत प्रत्येकी 1.5 लाख टन म्हणजेच एकूण 3 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे। मात्र ही खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत। बाजार समित्यामधील कांद्याच्या 700 ते 900 रुपये प्रति क्विंटलचा दर उत्पादन खर्चही भागवत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून पुढील काळात दरवाढीच्या अपेक्षेने प्रतवारी सध्या केलेली आहे। सरकारने कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणे गरजेचे आहे। यात अनुदान किंवा निर्यात शुल्कात सवलत लागू केल्यास भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करू शकतो। देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कांदा निर्याती संदर्भातील सरकारी उपाययोजना यावरच कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून आहे। नाफेडने बाजार समित्यामार्फत कांदा खरेदी सुरू करावी। नाफेडच्या कांदा खरेदी व्यवहारात पारदर्शकता असावी। कांद्याला भाव कमी मिळत असल्याने बळीराजाला सावरण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।